नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. रस्त्याची दशा बघू शकता. उन्हाळ्यात दिवाळ्यात की रस्त्याचं काय वाटत नाही, कसं तरी वाहन क्रॉस होतं. पण पावसाळ्यानंतर लोकांना खूपच त्रास होतो जाण्यासाठी. रस्ता इतका किचकट होऊन जाते की वाहन टू व्हीलर काहीच चालवायला चान्स राहत नाही. लोक पडायची शक्यता आहे, कोणाचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. पण प्रशासनाला काहीच काळजी नाही. अवघड परिस्थिती आहे. रस्त्याचं रूप बघू शकता तुम्ही. गेले 10 वर्ष झालं रस्त्याचं काम अजिबात झालेलं नाही. खराब रस्ता कोणी लक्ष देत नाही, काही नाही. हे खूप महत्त्वाचं आहे रस्ता होणं. हे पावसा पाण्याचं एमर्जन्सी हॉस्पिटलची वगैरे असू शकते. टू व्हीलरनं तर पॉसिबलच नाही आहे जास्त पाऊस पडला आणखीन तर. आणि फोर व्हीलरला सुद्धा नुकसान होण्याचे चान्सेस असते. त्याच्यामुळे कोणी फोर व्हीलर सुद्धा घेऊन किंवा ॲम्ब्युलन्सला यायला सुद्धा इथे अवघड परिस्थिती होऊ शकते. पुढं पण बघू शकता तुम्ही रस्त्याची परिस्थिती कशी एकदम घाण होऊन बसलाय रस्ता सगळा. पॉट होल किती झालेली तिथे. खड्ड्यामध्ये पाणी साचले. इथून कशी जाणार गाडी काय पाय. एकदम बेकार परिस्थिती होऊन बसलेली आहे. खेड्याकडे चला उगत बोपटा केलेला आहे. खेड्याकडे कोणी लक्ष देत नाही. आणि अशी एकच गाव नाही, असे खूप गाव आहेत महाराष्ट्रामध्ये जे रस्ते वाचून प्रलंबित राहिलेले किंवा विकास झालेला नाही त्याचा. कोणत्या गावाचा वगैरे विकास होण्यासाठी दळणवळण खूप महत्त्वाचे असते. दळणवळणासाठी चांगला रस्त्याची गरज असते. पण असा रस्ता असल्यावर दळणवळण होणे खूपच अशक्य आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला एकच सांगायचं की खेड्यातले हे प्रशासन आणि शासनाने रस्ते चांगले करणे गरजेचं आहे. तेव्हाच इथला विकास होईल, इथलं टॅलेंट बाहेर पडेल आणि देशाच्या विकासाला बी हातभार लागेल. धन्यवाद.